माझं नाव भोजराज सदाशिव पुरी आहे. माझी पत्नी आहे उषा भोजराज पुरी. तिला कमरेचा खूप त्रास होता आणि या त्रासामुळे ती इतकी चिल्लात होती की तिच्याजवळ कोणी उभंही राहू शकत नव्हती. परंतु मी आंबे सरांच्या मार्फत इथे आलो आणि त्यांनी माझ्या पत्नीचं ऑपरेशन केलं. ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. इथले जे कर्मचारी आहे हे मला कौटुंबिक माणूस समजून आम्हाला वागणूक दिली. त्यांनी मला कोणत्याही काम चादरीला सुद्धा हात लावून दिला नाही. ते स्वतःच करून घेत होते. मला कोणत्याही गोष्टीत त्रास नव्हता. मी आज सुखरूप झालो आहे. आणि एवढंच नाही तर मला ही कुटुंब माझे जे आहे या कुटुंबापेक्षाही मला जवळचे मी मानतो. एवढं त्यांचा स्टाफ जो आहे हा पूर्ण A to Z तो पूर्ण स्टाफ इतका म्हणजे की आता मी सांगू शकत नाही, त्यांची विनवणी करू शकत नाही किंवा त्यांच्याबद्दल मी काही म्हणजे खूप मोठंही गाऊ शकत नाही. इतकं मोठं त्यांनी केलं. मला ते काकाजी काकाजी बाबाजी बाबाजी करून मला घरचेच समजून माझ्या परिवाराला समजून मी त्यांच्याशी वागलो आणि ते माझ्याशी वागले. एवढंच नाही, याच्यापेक्षा दुसरं असं की ज्या पेशंटला औषधी पाहिजे ती वेळ चुकत नव्हती. वेळेवर रात्रीसुद्धा त्यांनी जागवली माझ्या पत्नी करता आणि रात्री जाऊन ज्या वेळेला त्या टायमाला बरोबर व्यवस्थित जाऊन औषधोपचार केला आहे. त्याबद्दल तर बोलण्यासारखं काहीच नाही आहे. इथले जेवढी काही डॉक्टर आहेत ते वेळेवर येऊन पूर्ण तपासणी करूनच जात होते. माझ्या जीवनामध्ये मी एवढे हॉस्पिटल बघितले परंतु या हॉस्पिटलसारखा एकही हॉस्पिटल मला म्हणजे प्रॉम्प्ट दिसलेला नाही. डॉक्टरसुद्धा नाही ते एवढेच नाही तर कर्मचारीसुद्धा खूप प्रॉम्प्ट आहे आणि वेळोवेळी सर्वांची काळजी. एवढी काही पेशंट आहेत एवढ्याच पेशंटची काळजी घेताना मी माझ्या नजरेनं पाहून राहिलो. मी सर्वांचे आभार मानतो आणि आभार मानू माझ्या पत्नीला घेऊन मी माझ्या खेड्यावरती मधल्या गावी वर्धा जिल्ह्यामध्ये जातो. सुखरूप.